हल्दीरामसारखे मऊसूत रसरशीत भरपूर रसाने भरलेले असे रसगुल्ले घरी करता येतात, पण त्याच्यासाठी पनीर मात्र घरी करावं लागतं. बाजारच्या पनीरचं अजिबात चांगले होणार नाही. पनीरसाठी लागणार आहे 4 कप दूध. गाईचं मिळालं तर उत्तम, नाही तर म्हशीचंही चालेल, पण त्याची साय काढून घ्यायची. आता एखाद्या सॉसपॅन मध्ये किंवा कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याच्यात 4 कप दूध ओतून आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे. तोपर्यंत आपण 2 टेबलस्पून व्हिनेगर पण मापून ठेवू. त्यासोबत आपल्याला लागणार आहे थोडंसं बर्फ. मी झाकण ठेवून दूध तापायला ठेवलं होतं. तर झाकण उघडून बघूया. दुधाला छान उकळी आली आहे. आता गॅस लगेचच बंद करायचा आणि 1-2 वेळा दुधाला हलवून थोडीशी वाफ जाऊ द्यायची. आता हे 2 टेबलस्पून व्हिनेगर जे आपण मोजून ठेवलं होतं त्यापैकी 1 घालायचं आणि हलक्या हाताने ढवळायचं. पहिल्या टेबलस्पूननी दूध काही नासलं नाही म्हणून दुसरं टेबलस्पूनही घालते आहे, पण थोडं थोडं करूनच घालायचं. नाही जास्तीच व्हिनेगर झालं तर मग पनीर चिवट होतं. आता मात्र दूध चांगलं नासलं आहे. नासलं म्हणजे अगदी असं पिवळसर पाणी दिसायला हवं आणि पनीरचे जे तुकडे आहेत ते मोठे मोठे दिसायला हवे. पनीर शिवाय खाली पण बसायला लागतं. हे असं नीटपणे चोथा पाणी झालं म्हणजे आपलं पनीर तयार आहे. लक्षात असू द्या, हे पाणी जे आहे अगदी हलक्या पिवळ्या रंगाचं असं दिसायला हवं. आता हे लगेचच आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर वेगळं आणि पाणी वेगळं होणार. पाणी जे आहे त्याला व्हे वॉटर म्हणतात. अतिशय पौष्टिक असतं. तुम्ही पिऊ शकता किंवा कढी किंवा भातात वगैरे आधण म्हणून वापरू शकता. पोळ्या केल्या त्याच्या तर खूप सुंदर मऊ पोळ्या होतात. आणि पाणी गाळून झालं की लगेचच त्याच्यावर थंड पाणी घालायचं, म्हणजे मग व्हिनेगरचा काही वास असेल पनीरमध्ये तर ते पण निघून जातं. आता ह्याचं असं मस्त बंडल किंवा गाठोडं करून 15 ते 20 मिनिटं टांगून ठेवायचं. दाबून दाबून पाणी काढायचं नाही, नाहीतर पनीर चांगलं सॉफ्ट होणार नाही. 20 मिनिटं झालंय. बघूया आता आपलं पनीर कसं झालंय. फडक्याला अजिबात चिकटलं नाहीये. छान मऊसर पनीर तयार आहे. तर चांगले रसगुल्ले करायसाठी आपल्याला असं मऊसूत पनीर अगदी लागतं. आता हे हाताने चोळून चोळून मऊ करायचं. आत्ता जरी भगरा दिसत असला तरी 1-2-3 मिनिटं चांगलं मळून घेतलं की मस्त कणकेच्या गोळ्यासारखं मऊसूत गोळा तयार होतो. मग मात्र त्याचे रसगुल्ले अतिशय उत्तम होतात. तुम्हाला अगदी सुरुवातीपासून पनीर करण्यापासून रसगुल्ल्यापर्यंतची रेसिपी हवी असेल तर मला कळवा. लवकरच मी पोस्ट करीन. पण बऱ्याच लोकांना पनीरच चांगलं मऊ करणं जमत नाही, म्हणून मी हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये मला कळवा. मी नक्की त्याची उत्तरं देईन.